नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका BTS ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली BTS ब्लॉगच आहे, कारण क्लासपर्यंतच फक्त आपण गाडीनं जाणार आहे. आणि बाकी आता इश्यू आहे त्या गावात या कॅमेऱ्याच्या राप काय होतं आहे की सारखा ज्याचं ना एक पिन ढिल्ली झाल्यामुळं ना, क्लिप ढिल्ली झाल्यामुळं सारखा जो कॅमेरा ना डाऊन जातो, जो असा रपकर असा वर पाहिजे ना तो खाली जातो आहे. सो असं आपल्या समृद्धी मार्गाला तुमचं स्वागत आहे. आणि BTS ब्लॉग आपण बाहेर जाऊन करणार आहे रांजना गाण्याचा, आणि तोच ब्लॉग आपण कंटिन्यू करणार आहे इव्हिनिंगला. बंटीनेचा शूट आहे स्टुडिओला, तर भेटूया आपण डायरेक्ट. आता एक काम करू, रस्त्यानं थोडंफार सिनेमॅटिक घेऊ आणि डायरेक्ट क्लासवर रॅप करून चलो. मित्रांनो, रात्री छावा मूवी बघितला. अक्षरशः पूर्ण थिएटर रडत होतं, आणि अजूनही मी इथ्या सदम्यातून बाहेर आलेलो नाही आहे. ती गोष्ट माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. ते अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही ती गोष्ट. संभाजी महाराजांना आता त्यांनी पिक्चरद्वारे दाखवलं मुलांना, आजच्या पिढीला, की असं संभाजी महाराजांबरोबर कट रचला गेला होता. त्याच्यानंतर त्यांना ते संगमेश्वरमध्ये पकडलं गेलं होतं. पण त्या गोष्टीची जाणीव इथून पुढं आजच्या पिढीला आणि इथून पुढं येणाऱ्या पिढीला जर असली, तर आपलं जे महाराजांचं स्वप्न जे आहे हिंदवी स्वराज्याचं, तर ते पूर्ण व्हायला टाईम नाही लागणार. पण मग काही स्कूलमध्ये महाराजांचा हा इतिहास आहे ना, आजकाल शिकवलाच जात नाही शिकवलं जात. त्यांना एक मोहिंजोदाडो किंवा हडप्पा संस्कृती, त्या गोष्टी शिकवल्या जातात. पण आपला एवढा मोठा इतिहास आहे, आपल्या भारताला इतिहास एवढा मोठा आहे. अगो बाई, ओ काका, तुमचं मच्छर मारायचं मशीन बंद करा ना, हे बोलून राहिली इथं सिरियस. हां, तर आपल्या येणाऱ्या पिढीला जर महाराजांबद्दल माहीत नसलं तर कसं व्हायचं? कारण फक्त त्यांना 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंती असते एवढंच माहीत होईल फक्त. बाकी गोष्टी पण त्यांना कळायला हवं. इतिहास हा शिकवला पाहिजे. एक तर स्कूलमध्ये नाही, तर पॅरेंट्स लोकांनी पण आपल्या स्टुडंट्सला पॅरेंट्स लोकांनी आपल्या मुलांना तो इतिहास शिकवला पाहिजे. जेवढं मला शक्य आहे तेवढं मी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल मी सांगतो माझ्या स्टुडंट्सला. आपली संस्कृती कशी जपायची हेही सांगतो त्यांना. बाकी मुलांवर आहे की पुढं जाऊन ते एक संस्कृती किती जपताय आणि किती नाही. ठीक आहे, चलो, जास्त काही बोलायचं नाही. पण तुम्ही नक्की जाऊन महाराजांचा, संभाजी महाराजांचा जो पिक्चर आहे तो बघा, नक्की बघा. 2 महापुरुषांमुळं आपले देव मंदिरात आणि आपल्या घरात जिवंत आहे, ज्याच्या त्याच्या जागेवर आहे. 2 महापुरुषांमुळं, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज. तर ही गोष्ट फक्त पब्लिकला कळायला पाहिजे की त्या 2 माणसांमुळं आपण आता इथं जगतोय व्यवस्थित. नाही तर आपणही अजूनही मुघलांची हाजी करत सुटलो असतो. आपल्याला जर ते दोघं नसते तर आपण घरी बर्थडे काय आणि घरी लग्न काय, सगळ्या गोष्टींची परमिशन घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या दरबारात जावं लागलं असतं. त्यांची परमिशन घ्यावी लागली असती सगळ्या गोष्टींसाठी. एवढी आपली हालत बेकार असते. थोडी त्या दोघांच्या बलिदानाची जाणीव ठेवा आणि त्यांनी जे स्वप्न आहे त्यावर थोडंसं विचार करा, मला तरी असं वाटतं आहे. आणि येणाऱ्या पिढीला त्या गोष्टींबद्दल पॅरेंट्स लोकांनी समजून पण सांगावं आणि त्यांना शिकवावं. चला, फायनली दिलेल्या टायमामध्ये आपण आपल्या स्टुडिओला पोचलो आहे. आता फक्त दिलेल्या टायमामध्ये येणारी पब्लिक आली पाहिजे फक्त, म्हणजे
आपण शूटला जायला मोकळे मोकळे. हे जे नट आहे ना, हा नट आहे ना, याला प्रॉब्लेम आला आहे. त्याच्यामुळे कॅमेरा सारखा मागे सारखा असा खाली वर साऱ्या गाडीवर. पहिले त्याला काहीतरी करून घ्यावं लागेल. वेदिका आणि सायशा आल्या आणि जे 2 मॉडेल मेन यायचे बाकी आहेत ना, अजून तेच आली नाही आहे. जे गाण्याला ज्यांच्यासाठी गाणं येतं हे केले तर तेच मेन आले नाही. आज सर्वेश पण आहे आमच्याबरोबर व्हिडिओमध्ये. आज तोही BTSचे अख्खे जे शूट राहणार आहेत गोप्रोमध्ये सगळे सर्व्हिस घेणार आहे आणि बाकी मी सगळे सिनेमॅटिक जे आहे ते फोनमध्ये घेणार आहे. सो आता आम्ही वाट बघतोय त्या पोरींचीच. आम्हाला इथून 8:30 वाजता निघायचं होतं आणि आत्ता वाजलेत 10 मिनटं वर होऊन गेले. अजून काय त्या पोरी आल्या नाही. आता काय माहिती किती टाईम लावत आहे, कारण सिनेमॅटिक शूट करायचं म्हटल्यावर त्यांना माहीतच नाही किती टाईम लागतो. जिथं शूट पटकन 11 वाजेपर्यंत जर जास्त ऊन व्हायच्या आधी जर काढून घेतला तर बेटर पडेल, नाहीतर इतके हाल होतील नंतर जाम होऊन जातील. केली ना हे काय फायनली आम्ही या 2 हुशार पोरी थोड्याशा लवकर आल्या. फक्त काही नाही 9 वाजलेत, 1 तास झालं वाट पाहते. हां ही पोरगी काय हत्ती आले आणि शेपूट राहिले असं झालं या पोरीचं. ठीक आहे, तर आता आवरून निघूया आणि भेटूया रस्त्यात. फायनली पोहोचलो निझर्णेश्वर ठिकाणी आपण. तर पहिले शूट करायच्या आधी दर्शन करून घ्यावं म्हणून पहिले आम्ही मुलींना इकडं दर्शनासाठी घेऊन आलो आहे सर. आणि आम्ही दर्शन करून घेतो आणि मग बाकीचं शूट करतो. काय शूटसाठी हे पाय गिटार घेऊन कसं हिंडत. सरांचा काय बारीक काय म्हणून राहिलं काही कळा ना ग्रुप काही पण बोलते मी तेच वाचत आले आता. चला दर्शन व्यवस्थित झालंय आणि आता जाऊन आम्ही शूटचं बघतो, कारण सिनेमॅटिक अँगल बरेच घ्यायचे आहेत ना. सो त्याप्रमाणे झाडाझोडपांमध्ये आता ते सिनेमॅटिक अँगल एक चालू करावं लागेल. फायनली शूटसाठी आता रेडी होणार आहे. आता आमचे जे मॉडेल आहेत ते एक करून 1 2 ही मॉडेल नाही, लाल ड्रेस वाली म्हैस मॉडेल अरे ठीक आहे ना. अरे कुठं मार खातो. चल काय करायचं आहे तिकडनं एंट्री करायची. साधा भोळा आणि रेड्याचा डोळा. करंट कॉमेडी
सर हेल्थ कॉन्शियस झाले आता. सर योगा करून दाखवणार. तू कर, तुला गरज आहे. सर योगा करून दाखवणार आहे. तू कर, तुला गरज आहे. तुला सगळ्यात जास्त गरज आहे सुरेश नावाला. काय म्हणते सर? तुला गरज साईडवर येई ना, डिझाईन वाली साईड. दोन्ही साईडने गोल गोल डिझाइन वाली. फुलं नाही हेच राहून. अरे गोल गोल डिझाईन वाली वरती. तर प्लेन पार्ट घ्या खालून म्हणजे हा मी नाही आणला फोटो. मला तर माहित नाही. टेक बरेच टेक घेतलेत आम्ही आणि सर्व्हिसने BTS काढले. तुम्ही BTS पाहिलेच. तर आता त्यांना थोडासा रेस्ट दिला ब्रेक याच्या कारण ऊन जसं वाढत चाललं. नेमकी निझर्नेश्वरला ना आता बऱ्यापैकी सावली नाहीच राहिली. आता सावली होती पहिली पण आता नाहीच आहे. सो मधला जो पानोबाचा एरिया आहे ना त्या गैनाथाच्या तिथं मग मे बी तिथं जाऊन शूट करावं असं चाललं आहे माझं. पण तिथं पूर्ण टेक परत घ्यावं असं वाटतं कारण इथं काही याच्यात अंधार आलेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी आहे ना चेहऱ्यावर आता मी कसा काळपट आलो जसा काळा येऊ राहिलो तसं बघूया. तिकडे जाऊन जर घेतलं टेक तर एकदम बेटर भेटेल. मला घ्या मग मी गोरा येईल 100%. आमचा इकडला शूट तर आवडला आहे मंदिराजवळचा आणि जेवढे टेक इकडे घेता आले तेवढे घेतल्याने रिटेक आपण पुन्हा घेणार आहे. बाकीचे ते मध्ये तेरेलीचे जे व्हिडिओ शूट केला होता ना तिथं जाऊन घेऊया. आणि पहिली गोष्ट मी बॅग आणली नाही आहे. मोबाईल गोप्रोची चार्जिंग फार कमी आहे तर भेटूया डायरेक्ट तिकडंच. फायनली मस्त चिंचाच्या बागेमध्ये आलो ग्रीनरीमध्ये आणि व्हिडिओ शूट एक नंबर होणार इथं. आणि इथंही व्यवस्थित गोरा पाणी येतोय तर व्हिडिओ काढूया आणि बघूया. मी दिसतं का रे? शूट वगैरे मस्त आवरलं आहे आणि आता आवरून आम्ही चाललो आहे सर्वोत्तम हॉटेलला, आपल्या ऋषीच्या हॉटेलला. बऱ्याच ब्लॉगमध्ये तुम्ही ऋषीचं हॉटेल बघितलं असं. आता पुन्हा एकदा आम्ही चाललो यांना सगळ्यांना घेऊन तिथं जेवण करण्यासाठी. तर आपण भेटूया ऋषीच्या हॉटेलला डायरेक्ट.
ऋषीच्या इथं आलो, त्याच्यानंतर इथं आल्यानंतर व्हिडिओ काढायचंच राहून गेलं. आणि हे बघा मी आता ऑर्डर पण दिली, आता ऑर्डर येते तर बघ ती सायलीचं तर येडे लागेल, ग्रुपवर व्हिडिओ कॉल चालला आहे. व्हिडिओ आपला अपलोड केला आहे, फक्त बघा आता आणि कोलॅबरेशन ॲक्सेप्ट करा. या पोरी इकडं आल्या रोटी पाहायला. रोटी त्याला रोटी येते की नाही बनवता ते पाहायला आल्या. अरे नाही बाई रोटी येत नाही बनवता. इकडे इकडे काय बघायचं नाही अजिबात. पुन्हा एकदा ब्लॉग मग पुन्हा एकदा ऋषीचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. ऋषीच्या ब्लॉग बरेच ब्लॉग झाले ऋषी बरोबरचे. राप रूप चाट चूप. तिला पण सोडून तिला पण सोडून. चला मित्रांनो आवरलं आहे आमचं, नाश्ता जेवण वगैरे करून पोट भर आता आणि आम्ही निघणार आहे आता. आणि त्यात सायलीला त्यांनाही घरी सोडायचं आहे, साईशालाही सोडून मग सायलीन त्यांना आम्ही सोडायला जाणार आहे. सर्व्हिस त्याच्यात जाईल. सर जाणार आहे अर्पिताला सोडवायला, आपण क्लासवर जाऊनच भेटूया. झोपायला लागली होती मित्रांनो. मी क्लासला पोहोचल्यानंतर मी ना ब्लॉग एडिट करायला घेतला. मी बोलायचंच राहिलो तर ब्लॉग हे बघा ब्लॉग एडिट करू राहिलो मी. आपला मोठो ब्लॉग लास्ट टाईमचे सॅटर्डेला मी गेलो होतो ना, तर तोच ब्लॉग मी आता एडिट करू राहिलो. आणि आणखी एक की आत्ता सकाळी आपली मॉर्निंग शूट झालं ना, तर आणखी एक शूट बाकी आहे. तो बंटीचा आणि भक्ती बंटी आणि आराध्या या तिघींचा शूट बाकी आहे, जो 4 वाजता आहे. आत्ता वाजले 3. माझं लक्षात नव्हतं राहिलं, मी आलो डायरेक्ट ब्लॉग एडिट करायला बसलो, सो लक्षात नव्हतं. तर आता त्यांची वाट बघू, पण त्याला 4चा टाईम दिलेला, बघू ते किती वाजता येत आहे. तो ब्लॉग त्यांचं आवरलं की त्याच्यानंतर आपण एडिट करूया. थोडासा ब्लॉग एडिट करून झाला थोडासा, त्याच्यानंतर मी बसलो स्ट्रीम पाहत आपल्या गौरवची. बंटीला भक्तीला आणि आद्याला 4चा टाईम दिला होता शूटसाठी. 4:15 झाले तेव्हा भक्ती आली. 2 या आद्याला आणि बंटीला लिटरली कॉल करावा लागला का शूट आहे. कॉल नाही केला तुला? किती खोटं बोलत हे बधीर सगळे बंटी लागते. आता ही पोरगी इथून पुढे कोणत्याच व्हिडिओमध्ये दिसणार नाहीये. 4 वाजता कॉल केला, घरी जेवत बसली. आताशी आली तोंड घेऊन. अरे पण तू शूट लक्षात नेतोय येडी कर तू. किती स्टेप असेल तू. गाईज इथून पुढे ही पोरगी दिसणार नाहीये. हिला शेवटचं पाहून घ्या, हिला शेवटचं बघून घ्या सगळे. बघा थोडी काळी आहे पण बघून घ्या. हां इथून पुढे मी तिला घेणार नाही, मी कट्टी तिच्याबरोबर आता. व्हिडिओ आवरला आहे, व्हिडिओ काढून झाला आहे मस्त. 3-4 व्हिडिओ एकदम परफेक्ट काढून झाले. आणि विषय असा आहे का या मुली पहिल्यासारख्या आता काय नाचत नाही आहे. यांची एनर्जी लेवल काय झालं आहे काय कळत नाही यांना. पण नाही बंटी नाचती आहे, नाही आध्या नाचती आहे, नाही भक्ती नाचती आहे. त्यांची लेवल वेगळीच, त्यांचं काय चालू आहे काही कळत नाही आहे. पण बघू आता व्हिडिओ मी तसा अपलोड करणार आहे एडिट करून मस्त. तर तुम्ही बघा व्हिडिओ कसा आहे काय. बसल्या तिथं हे बघ, चेहऱ्यावर लाज लज्जा शरम काहीच नाही. बंटीचा तर विषय संपला आता व्हिडिओमध्ये येण्याचा, कारण बंटी संपली. आणि ही पोरगी आता प्रॉपर जोपर्यंत ट्रेन होत नाही तोपर्यंत तिला व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही. आद्या तू सुद्धा तू विसरत चालली ना, तुलाही घेणार नाही आता व्हिडिओमध्ये. भक्ती करती कधी कधी पण तू कधी थोडी. काय खरं आहे अवघड आहे. काय यांचं काय चाललंय ना मलाच कळत नाही आहे. तर त्यांना बहुतेक मला शिकवते ना असं वाटायला लागलं आता मला. ते असे वागत आहे ना बंटी, मला शिकवता येत नाही तेव्हा नाही येत म्हणली, नाही येत म्हणली, नाही येत शिकवता मला. लय वाईट वाटलं आता मला या गोष्टीचा. आहे ते बरं आहे तर काय करणार भगवान. जाऊ दे सोडा. व्हिडिओ जर तुम्हाला BTS व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दोन्ही व्हिडिओ येणार आहे. मॉर्निंगची व्हिडिओ जी आहे ती मे बी ह्या गाण्याच्या आधी येईल. जो बंटींचा डान्स ना त्याच्या आधी तो व्हिडिओ येईल. तो जास्त मोठा नाही आहे, सिनेमॅटिक शूट येतो, सो तो आधी येईल. त्याच्यानंतर बंटींचं सॉन्ग मग ब्लॉग असं काहीतरी राहील, किंवा ब्लॉग आधी येईल मग बंटींचं गाणं येईल. ठीक आहे. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि खाली कॉमेंट करा की तुम्हाला नेक्स्ट सॉन्ग कोणतं पाहिजे. लाईक सिनेमॅटिकमध्ये पाहिजे की रेग्युलरवालं पाहिजे.
ठीक आहे. तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा कुठल्या गाण्यावर सिनेमॅटिक घ्यायचं, आम्ही ते गाणं नक्की करूया. ठीक आहे, चला येतो. तुम्हाला काय बोलायचं आहे?